कृष्णात महाराष्ट्र अनिसचे राज्य सरचिटणीस या ठिकाणी आहेत, तर मी त्यांना सदिच्छापूर मनोगत त्यांनी व्यक्त करावं अशी त्यांना विनंती करते. अभिमानाचा क्षण आहे. एका पुस्तक निर्मितीच्या संपूर्ण प्रक्रियेचा साक्षीदार असणं म्हणजे मी आता तिथं बसल्या बसल्या आत्ता निशा म्हणाली मला की तुला सदिच्छापूर बोलायचं आहे. मी आठवत होतो आपण लोणावळ्याला जे 4 वाजेपर्यंत बोलत बसलो होतो पहाटे, की ह्या गप्पा चाललेल्या असतात आणि नेहमीच शिक्षण होत असतं या गप्पांच्या मधून सुद्धा. आणि ते बघता बघता पुस्तकाच्या शीर्षकाबद्दल पण आम्ही बोललो होतो की काय निशानं सुचवले. निशाला म्हणलं की त्याचा बारसं करणारी झाले पुस्तकांची. म्हणजे ह्याच्या आधीच जेंडर डेंजर बॉक्स याचं पण शीर्षक निशाने सुचवलं होतं आणि हे पण म्हणजे नावं ठेवणारी निशा असं ते आपण जे घेतो ओळख सांगताना नावं ठेवणारी निशा अशी एक आहे. समोरचा जो सगळा समूह आहे हा आपला एक आशा पुढे भविष्याची एक आहे. प्रदीप सरांनी जसं सांगितलं की आपल्याला भविष्यात काहीतरी चळवळ नावाने किंवा चळवळीसारखं यातलं काही करता येईल असं बघावं. खरं म्हणजे सचिन आणि राजवैभव हे दोघंही खूपच अगदी आतल्या कप्प्यातली माणसं आहेत आणि ही माणसं या प्रक्रियेमध्ये आहेत. अशीच आतल्या कप्प्यातली अनेक माणसं इथं या सभागृहामध्ये सुद्धा उपस्थित आहेत. हे पुस्तक या अर्थानं महत्त्वाचं आहे. सचिन मगाशी म्हणाला खरं म्हणजे बेडरूम पुरती गोष्ट आहे, परंतु ही बेडरूम पुरती पण गोष्ट नाही असं मला वाटतं. आपण अनेकदा बोलताना अनेक लोकांशी बोलताना बघतो की बेडरूममध्ये सुद्धा नवरा बायकोमध्ये या विषयाची चर्चा होत नाही. सेक्स होत असतो, इंटरकोर्स होत असतो, परंतु त्याच्याविषयीची चर्चा काय होत नाही. त्यामुळं ही गोष्ट बेडरूममध्ये तरी चर्चेला येते का हा मोठा संशोधनाचा विषय आहे. तो आपण मंगलाताईंनी सांगितलं त्याप्रमाणे दिवसा ढवळ्या तरुण वृद्ध म्हणजे आपण वयस्क म्हणूया आणि स्त्री पुरुष यांच्यासोबत करतोय. दुसरं हे मंचाचं वैशिष्ट्य असं आहे, शरीर विज्ञान, मानस विज्ञान, समाज विज्ञान असे त्या विषयातले तज्ज्ञ या ठिकाणी बसलेले आहेत. आणि मग कार्यकर्ते म्हणून हा विषय सगळ्यांच्या समोर सोबत घेऊन जाऊ इच्छिणारे असे लोक आहेत. मला खरंच वाटतं की आपण या अंगानं चळवळ म्हणून या दिवसापासून काही सुरुवात करू शकतोय. समाज स्वास्थ्याच्या बद्दल आपण खरंच काही करू शकलो सर अजून परत इच्छा एक म्हणून प्रयत्न करून तर करूया सगळेजण. ज्या ज्या पद्धतीनं मला वाटतं इथला प्रत्येक घटक याला सहमत असेल की आपण परत ते सुरू करण्यासंदर्भात किंवा काही चर्चा करून अर्थात आजचा हा दिवस उत्साहाचा असतो की या भरात आपण बोलून जातो, परंतु चळवळ म्हणून नक्कीच आपण काय करू शकू अशी परिस्थिती आहे. सचिननं ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या अनेक तरुणाईबरोबर बोलत राहिलेला आहे, या विषयाचे संवाद होत राहिलेला आहे, प्रत्यक्षपणे बोललं जात आहे. दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे की सरांनी पण उल्लेख केला, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती एक पुरोगामी संघटना आहे किंवा अनेक पुरोगामी कार्यकर्ते आहेत. आम्ही पुरोगामी स्वतःला सगळेजण म्हणून घेतो, परंतु आपलं पुरोगामित्व कुठंपर्यंत असतं? धर्म आणि जात याबाबतचं पुरोगामित्व, त्याच्या खालोखाल थोडंसं, खूप कमी परंतु थोडंसं लिंग समभाव याबाबतचं पुरोगामित्व आणि लैंगिकतेबाबत तरी ते पुरोगामित्व खूप खाली आहे. त्यामुळं पुरोगामी असणं म्हणजे काय याचं पण चिंतन आम्ही स्वतःला जे पुरोगामी म्हणून घेतोय त्यांनी केलं पाहिजे. विवेक हा शब्द कुठल्या कुठल्या पातळ्यांवर आपण तपासायचा आहे स्वतःला, विज्ञान कशाला लावायचं आहे या सगळ्याचा विचार जे आपण स्वतःला सगळे पुरोगामी म्हणून घेतो. कारण का आमच्याबरोबरचेच अनेक सहकारी वेगवेगळ्या चळवळींमध्ये काम करणारे यातल्या विचारांशी सहमत असतील असं नाही. कृतीच्या पातळीवर येण्याचा प्रवास अजून तसा खूप दूर आहे, परंतु वैचारिक पातळीवर सुद्धा ते सहमत असतील असं नाही. आपली आजची जबाबदारी ही आहे की हे पुस्तक लवकरात लवकर सगळ्या महाराष्ट्रभर पसरावं आणि दुसऱ्या आवृत्तीची तारीख लवकरात लवकर अलीकडे जितकी आणता येईल तितकी अलीकडे आणावी. त्या अनुषंगानं फक्त पुस्तक विकणं हा आर्थिक भाग नाही आहे. आर्थिक तर तो आहेच प्रकाशक आणि लेखक यासाठी, परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन ते पुस्तक वाचलं जाणं आणि त्यावर चर्चा होणं. राजगृह प्रकाशनच्या 3 पुस्तकांच्या बाबत एक जो आलेख चढता आहे, मागच्या वेळी जेंडर डेंजर बॉक्सच्या वेळी मी म्हटलं होतं, पहिलं होतं आपल्याला काय त्याचं, हे कादंबरी रूपानं लिंगभाव मांडणारं, नंतर जेंडर डेंजर बॉक्स त्याच्या पुढं थोडं जाणारं आणि आता थेट
लैंगिकतेवरचं हा आलेख नक्कीच चढता आहे. तो सुद्धा आपल्यासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा भाग आहे. परंतु हे पुस्तक शाळांमधून, महाविद्यालयांमधून, किमान महाविद्यालयातल्या तरुण तरुणींच्या शाळांच्या पातळीवर कशा पद्धतीने पोहोचता येईल याचं आपण नियोजन करावं लागेल. परंतु महाविद्यालय पातळीवर जिथं जिथं शक्य आहे यावर चर्चा घडवून आणायला पाहिजेत. किमान चर्चा, काही थोडं वाचा, न वाचलेल्यांनी पण त्या ठिकाणी उपस्थित राहणे, चर्चा घडवून आणा. तो घडवून आणण्याचा प्रयत्न आपण करूया. आपलं कार्यकर्ते पण हे या प्रकारचे विचारांचा म्हणजे जो डॉक्टर दाभोळकर जो परिवर्तनाचा टप्पा सांगवते, विचार, उच्चार, प्रचार, संघटन, आचार आणि संघर्ष या सर्व पातळीवर, तर ते संघटन, आचार, संघर्ष या पातळीवर नेण्याच्या आधीचे 3 टप्पे आणि अर्थातच संघटनात्मक सुद्धा चळवळीच्या रूपानं काही करता तर ते सगळं नेऊया. यासाठी सचिनला खूप खूप मी धन्यवाद देतो की त्यानं हे एक महत्त्वाचं, ज्याला माइलस्टोन म्हणता येईल आजच्या युगातलं, म्हणजे सचिनचं वय आज 33-34 वर्ष आहे. या टप्प्यावर त्यानं ह्या मोठ्या विषयाला हात घातलेला आहे. अजून आपल्याला भरपूर करता येण्यासारखं आहे, ते आपण सर्वजण करूयात. सचिन आणि मंचावर उपस्थित असणारे सर्व मंडळी यासाठी आपल्यासोबत नेहमीचा संवाद साधत राहतील, आपल्याला संवादात सहभागी होण्यासाठी हाक देत राहतील. त्यांच्या हाकेला ओ देत, त्यांच्या हातात हात घालत हे पुस्तक, या पुस्तकातले विचार आणि एकूणच व्यापक विवेकवाद समाजामध्ये रुजवण्यासाठीच्या सदिच्छा एकमेकाला देऊयात. पुन्हा एकदा सचिनचं आणि राजवैभवचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. सर्व मान्यवरांच्या बद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आहे यानंतर या ठिकाणी तुळशीदास, महाराष्ट्र अनीस, नांदेडचा कार्यकर्ता आहे, खास नांदेडवरून आलाय आणि आपलं पुस्तक जास्त बोलकं त्याच्या चित्रांच्या माध्यमातून केले. मी तुळशीदासला विनंती करते की त्याने सदिच्छापर मनोगत व्यक्त करा. थँक्यू निशा. नमस्कार साथी. आता सर्वांनी बरंच या पुस्तकाबद्दल बोललं आहे आणि कृष्णातनं म्हणल्याप्रमाणे जेव्हा ही संकल्पना पुढे आली तेव्हापासून ऐकण्यात आलं की पुस्तक होणार आहे. आणि एक दिवस सचिन, निशा आम्ही मैत्री कट्ट्यावर दर रविवारी संध्याकाळी मस्त गप्पा मारत असतो ऑनलाईन. त्या कट्ट्यावर सचिन म्हणाला की तुझ्याकडे एक माझं काम आहे. मला समजत नव्हतं नेमकं काय काम आहे, पण ज्यावेळेस कळालं की असं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामध्ये त्याला काही चित्र हवे आहेत, काही संकल्पना, काही आकृत्या हव्या आहेत आणि ते मी काढून द्यायचं. अगदी मला सुरुवातीला वाटलं की मला झेपेल का नाही माहिती नाही, कारण पुस्तकाविषयी ऐकून होतो. सचिनचे भरपूर लेख मी जवळपास सगळेच लेख फेसबुकवर मी वाचले होते. लेखामध्ये काय आहे पूर्ण माहिती होतं, कल्पना होती आणि चर्चा झाल्याप्रमाणे मी कुठेही शेअर वगैरे करू शकलो नव्हतो, तेवढी हिंमत झालीच नव्हती आणि लेखाविषयी उघडपणे कुठं बोललोही नव्हतो. जवळपास 4-2 मित्रांमध्ये बोलला असेल. आणि ह्या लेखांचं पुस्तक होणार आहे, त्या पुस्तकामध्ये मला चित्र टाकायचे, म्हणजे थोडासा नर्वसनेस सुरुवातीला होता, पण निशा, सचिन या दोघांनी सांगितलं आणि मी हो म्हणालो. हो म्हणाल्यानंतरसुद्धा मी वेळेवर चित्र दिलीच नाहीत, हे पण घडलं. राजवैभव असेल, सचिन, निशा यांनी मला वारंवार सांगून, वारंवार बदल करायला लावून त्यांना हवी त्या पद्धतीने काही आकृत्या घेतल्यात. काही सेन्सॉर होणार नाहीत म्हणून कॅन्सल पण कराव्या लागल्या, बाजूला पण ठेवाव्या लागल्या. पण एकंदर सगळ्या गोष्टींनी एक छानसं पुस्तक आज आपल्या समोर आलं आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि ह्या पुस्तकाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये माझा कुठंतरी वाटा आहे, हे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. मी तसा काही आर्टिस्ट, कलाकार वगैरे नाही, पण एक छंद म्हणून काही स्केच वगैरे काढायचो. सचिन, निशाची मुलगी आहे झरा, सगळ्यांना ओळख असेल, इथं फिरतीये. तिच्या वाढदिवसाला मी स्केच बनवलं होतं आणि ते यांना गिफ्ट म्हणून पाठवलं होतं. वाढदिवसाच्या 3ऱ्या दिवशी जवळपास ही कल्पना त्यांना सुचली आणि त्यांनी मला हा प्रस्ताव माझ्याकडे ठेवला आणि ह्या झराच्या माध्यमातून हे स्केच माझं व्हायरल झालं आणि आज ह्या पुस्तकाच्या माध्यमातून जवळपास जेवढे मराठी वाचक आहेत तेवढ्यांपर्यंत मी पोचणार आहे. ही एक खूप चांगली गोष्ट या पुस्तकाच्या निमित्तानं घडलेली आहे. आणि आताच कृष्णात म्हटल्याप्रमाणे आपणाला काय त्याचं या पुस्तकातून एक थोडासा डोस समाजामध्ये पसरवण्यात आला. त्यानंतर डेंजर बॉक्सनं आणखी थोडासा स्ट्रॉंग डोस केला. त्यापेक्षा स्ट्रॉंग डोस ह्या पुस्तकातून समाजाला मिळतोय आणि मला वाटतंय जर हा डोस समाजातल्या लोकांना पचला तर सचिन काही हरकत नाही, यापेक्षा पुढचा स्ट्रॉंग डोस आपण देऊयात आणि होईल तेवढा समाजातल्या विकृतीचा हा रोग कमी करण्याचा प्रयत्न करूयात. एवढंच बोलतो. आणि प्रमुख म्हणजे ह्या सगळ्या टीमचं खूप खूप आभार, धन्यवाद की त्यांनी मला याचा भाग बनवून घेतला. सर्व आयोजकांचं आणि उपस्थितांचे धन्यवाद म्हणून मी थांबतो. धन्यवाद.
धन्यवाद तुळशीदास. यानंतर हे आपलं पुस्तक इतकं बोलकं आणि इतकं देखणं बनवणारे मिलिंद जोशी सर इथं आहेत. मी मिलिंद जोशींना सदिच्छापूर्व मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करते. नमस्कार. व्यासपीठावर बसलेली मित्रमंडळी आणि समोर बसलेली मित्रमंडळी, आज मला पुढं बसवणार आहेत माहिती नव्हतं. गरज पडली तर बोलायला लागेल अशी कल्पना दिली होती, पण त्यामुळे मी काही तयारी ठेवली नव्हती. म्हटलं बघूयात, काय बरीच वर्ष मी बोलत नाही आहे फार स्टेजवर येऊन, त्यामुळे प्रयत्न करतो. हे मुखपृष्ठाचं बद्दल मला जेव्हा सचिनने विचारलं तेव्हा निशाच्या डोक्यामध्ये काहीतरी मुखवटे असलेलं काहीतरी करायचं आहे एवढंच, म्हणजे एकच वाक्य सांगितलं, सिंगल लाईनरच घेऊन आम्ही पुढं काम सुरू केलं. फार चर्चा झाली नाही अजिबात त्याच्यावर. त्याचे लेख मी वाचलेले होते काही, त्यांनी पुस्तक पाठवलं, मी एक नजर फिरवली आणि लक्षात आलं की त्यांनी बऱ्याच गोष्टींबद्दल लिहिले. मी त्यातल्या आनंदाबद्दल लिहिलं आहे, त्यातल्या ब्रेकअप्सबद्दल लिहिलं आहे, दुःखांबद्दल लिहिलं आहे, सर्व त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. आता हे करताना सध्याच्या काळातलं जे कम्युनिकेशनचं माध्यम आहे सोशल मीडिया, त्याच्यावर इमोजीचा वापर सगळी तरुण मंडळी खूप जास्त करत असतात. तर माझ्यासारख्याला 40 नंतर मोबाईल पाहायला सुरुवात केलेलं ते दिसत नाही बारीक नक्की काय म्हणते, त्यामुळे गडबडी पण होतात लोकांच्या. तर ते वापरलं तर आपल्याला सगळं साध्य करता येईल असं वाटलं. आणि दुसरं म्हणजे अगबे आरेचं जे नाव त्याने ठेवलं होतं त्याला एक ते हलकं येणं गरजेचं होतं, त्या नावाला अनुषंगून. आता त्यात पेज थोडा काय होता की हे पुस्तक सिरियसली लिहिलेलं आहे, त्याने अजिबात लाईट असं नाही आहे. म्हणजे शंतनू अभ्यकर सरांचं पुस्तक असतं तर त्याला ते सहज गेलं असतं, कारण ते खूप खेळीमेळीच्या भाषेमध्ये लिहितात. तसं त्यांनी खूप थेट लिहिलेलं आहे. आणि त्याला पुन्हा ब्लरबोर मंगलाताईंचं आहे, त्या तर अकॅडमिक पद्धतीने लिहिणार आहेत, त्यामुळे ते आणखीच सिरियस आहे. तर आता ह्याचा ताळमेळ साधणं आवश्यक होतं, तो मी प्रयत्न केलाय साधायचा. मी त्यांच्या शेजारी पण मी इमोजीस टाकून दिले थोडे की फार सिरियस नको वाटायला लोकांना म्हणून, कारण तो रोजच्या जीवनातला भाग आहे. एकच डिझाईन पाठवलं, तेच फायनल झालं. आम्ही दुसरं डिझाईन केलं नाही आणि चर्चाही केली नाही त्याच्यावर. हां, आणि फार कमी वेळात झालं सगळं हे गडबडीला, त्यामुळे ठीक आहे, काही हे नाही. आणि मला प्रयोग करायला मिळाला म्हणजे इमोजीस मी असे वापरले नव्हते, आणि आता आजच्या पिढीला ते जास्त आपलं वाटावं त्यातनं असा प्रयत्न होता. त्यामुळे ते मला असं वाटतं की ते साध्य होतंय असं दिसतंय. मला आणखी 1-2 गोष्टी मांडायच्यात. मी 3-4 वर्षांपूर्वी एका फिल्म फेस्टिवलमध्ये एक पोलिश फिल्म पाहिलेली होती. तर तिथल्या एका लेडी डॉक्टरची, जिनं सेक्सविषयक काम केलं, तिची ती बायोग्राफी होती. ती डॉक्टर म्हणून सुरुवातीला केसेस हँडल करत गेली, तिच्याकडं महिलांच्या काही केसेस आल्या आणि मग लैंगिक प्रॉब्लेम्स तिच्या समोर यायला लागल्यानंतर तिने ते सोडवायला सुरुवात केली. 20 वर्ष त्यातली ती तज्ज्ञ जवळपास बनलेली होती आणि तिने त्यानंतर एक पुस्तक लिहिलं. हा काळ आहे 60 ते 80च्या दरम्यानचा. 80 साली तिनं जेव्हा ते पुस्तक पब्लिश करायची परवानगी मागितली, हे पोलंड आहे, पोलंडमध्ये त्यावेळी कम्युनिस्ट गव्हर्नमेंट होतं आणि त्याने ती परवानगी नाकारली, कारण त्याच्यामध्ये उघडपणे लैंगिक आणि ह्याची चित्र सगळी आकृत्या काढलेल्या होत्या म्हणून. पोलिश त्यावेळी कम्युनिझम बॅकफूटवर थोडा होता, 80चं दशक होतं, आणि त्यांना चर्चची भीती वाटत होती की आपण जर हे केलं तर चर्च आपल्या विरुद्ध हे करेल. तर त्यांनी सांगितलं तुम्ही चर्चची परवानगी घेऊन या. मग ती चर्चकडे गेली. चर्चनी परवानगी ऑफकोर्स नाकारली, कारण त्यांना असं वाटत होतं की हे गव्हर्नमेंट याकरता आपल्याला अडकवेल. आता हे 2 वर्ष चालत राहिलं आणि हे करताना ज्या कॉपीज तिनं हे केलेल्या होत्या त्याच्या प्रति कॉप्या काढून अंडर टेबल सर्क्युलेशन चालू होती. ब्लॅक मार्केटमध्ये पुस्तक आलं ते धोधो खपायला लागलं, पण उघडपणे त्याला कोणी मान्यता दिली नाही त्यावेळी. आणि नंतर ती मिळाली. ऑफकोर्स तिचं असं म्हणणं होतं की ठीक आहे, ब्लॅक नाही तर ब्लॅक नाही, पण लोकांपर्यंत पोचतंय आपल्याला, ते जास्त महत्त्वाचं आहे. मला महत्त्व काय वाटतं यातलं की 80 साली हे युरोपमधल्या एका देशामध्ये जिथं कम्युनिस्ट राजवट होती, की जिथले खरं तर टॅबू उखडले गेलेले असायला हवे होते, तिथं सुद्धा ही स्थिती होती. व्हेअरॅज त्याच्या अगोदर 50 वर्ष आपल्याकडं रधोंनी हा विषय मांडला होता धाडसानी. म्हणजे आपण कितीतरी या ह्याच्यात पुढं इथं माणसं झालेली होती.
तरी देखील आपल्याकडं काय परिस्थिती आहे हा भाग विचार करण्याचा आहे. कारण कदाचित तो बदल तिकडं जेव्हा स्वीकारला तेव्हा मनापासून स्वीकारला आणि अंमलात आणला गेला असेल. आपल्याकडं तो तसा अजूनपर्यंत येत नाही. दुसरी एक फिल्म मी पाहिली होती त्याच सुमाराला, ती होती स्वित्झर्लंडच्या बद्दलची. स्वित्झर्लंडला 1972 साली स्त्रियांना मताचा अधिकार असावा याकरता एक रेफरंडम घेतलेलं होतं. जो अधिकार आपल्याकडे 1950 साली अंमलात आणला स्त्रियांनी आपल्याकडं, आपल्या म्हणजे संविधानाने दिला तो 48 नंतर, तो हवा की नको ह्याच्यावरची मतं पाहिली ना तर आपला समाज आणि तो समाजात काही फरक दिसत नाही. 1972 साली जे सगळे दावे आहेत, जे सगळे म्हणजे पुरुषांनी केलेले विरोध आहेत, तो समाज आणि आपला समाज फार आपण मागवतो असं मला वाटलं नाही ते बघून. त्यातला एक महत्त्वाचा भाग असा होता की स्त्रियांची जागृती जी आहे त्याच्यामध्ये त्यांची लैंगिक जागृती हा सुद्धा प्रोग्राम त्याच्यामध्ये होता सगळ्यामध्ये, की लैंगिकतेची स्वतःच्या ओळख करून घेणं आणि सेक्सबद्दलचा दृष्टिकोन. मला असं वाटतं की हा विषय हा मानवाच्या मुक्तीचा महत्त्वाचा विषय आहे. जर स्वतंत्र प्रत्येकाने व्यक्तीला व्हायचं असेल तर हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. हे तिकडं सुद्धा त्यातनं अधोरेखित केलं गेलं. आपल्याकडं ते अवघड अजून आहे गोष्टी, मुक्ती फार लांब चाललेली, उच्चारसुद्धा आपल्याकडं शक्य नाही अशी स्थिती आहे. मी म्हणजे 1995 साली म्हणजे मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये 88 पासून काम करत होतो. मी उजव्या म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कडून मी अनिसाकडे आलेलो होतो आणि मी बऱ्याच नवीन नवीन गोष्टी आल्यानंतर मी म्हणजे मिळेल ते वाचायचं आणि हे करायचं सुरुवात केली. सगळे भ्रम तुटत होते, नवीन गोष्टी उभ्या राहत होत्या. तर त्या सुमाराला रेडिओवर डॉक्टर लीना मोहाडीकर, नंतर प्रशांत कोठडे आणि उज्ज्वला मेंदळे हे कपल आणि मी असं एका लैंगिकतेबद्दलच्या म्हणजे सेक्सबद्दलचा एक चर्चा होती. त्याच्यामध्ये आकाशवाणीवर आम्ही गेलो होतो. तर लीना मोहाडीकर ह्या पहिल्या फळीतल्या या विषयावर काम करणाऱ्या डॉक्टर आहेत. हे दोघं सामाजिक कार्यकर्ते आणि मी पण सामाजिक कार्यकर्ता होतो, ते कपल होतं. तर आम्ही आता तरुण असल्यानंतर जी काही भीड असते ना आपलं, आपण दणादण आपली मतं मांडतो. मात्र जे त्या विषयावर काम करतात त्यांना जरा सोबरली मांडायला लागतं. ते फार तशी आम्ही ठोकली होती मतं त्याच्यामध्ये. आकाशवाणीने त्याचं काय केलं असेल ते केलं असेल पुढं. तसंच त्यानंतर सुषमा देशपांडे ज्या आपल्या वहमी सावित्रीबाईवाल्या, त्या काही चव्हाटा नावाचा एक टॉक शो करायच्या. त्याच्यामध्ये पॅनलिस्ट म्हणून मला बोलवलं होतं. डॉक्टर मोहन आगाशे त्याचे अध्यक्ष होते आणि 3-4 आम्ही पॅनलिस्ट होतो. तिथं सुद्धा आम्ही मग ती सगळी मतं अशी दणादण मांडलेली होती. मला काय वाटतं की सचिनचं आता हे पुस्तक लिहिणं, हे तरुण असण्याचा जो बेनिफिट आहे की कुणाची काही भीड न बाळगता जे हवं ते ठोकून मांडता येतं, ही खूप चांगली गोष्ट आहे अतिशय. आता प्रदीप जेव्हा समाजशास्त्र सुरू केलं तेव्हा जवळपास त्याची पहिली 1-2 वगळता सर्व मुखपृष्ठ मी केलेली आहेत. ही मुखपृष्ठ करताना कुठंही काय न्यूडिटी फारशी येणार नाही हां, आणि ती म्हणजे सूचकसुद्धा अश्लील वाटणार नाही, तितकी एलिगंट आणि चांगली कव्हर्स केलेली होती. तरी देखील ती लोक पालथी ठेवत असतील किंवा खाली ठेवत असतील. म्हणजे कामुक दृश्य चोरी एवढं जरी टायटल असलं तरी सुद्धा लोकांना नको बाबा असं वाटायची स्थिती होती. आता 95 साली आम्ही जेव्हा टॉक शो करायचो तेव्हा अजून 25-27 वर्षानंतर सुद्धा हीच स्थिती असेल असं वाटत नव्हतं. ह्याच्यामध्ये मोठे काही बदल होतील असं अपेक्षित होतं. मला असं वाटतं की एका लेवलला आतनं ते बदल चालू आहेत, झालेले आहेत. म्हणजे लैंगिकतेच्या बाबतीमध्ये किंवा इतर बाबतीमध्ये ॲक्सेप्टन्स लोकांचा हळूहळू वाढत चाललेला आहे, पण चर्चा मात्र होत नाही अजून. तर ह्या चर्चेला तोंड म्हणजे पाडणाऱ्या अनेक गोष्टी यायला पाहिजेत. तसंच हे पुस्तक आहे आणि त्याबद्दल मी त्याचं अभिनंदन करतो पूर्ण आणि त्यांना शुभेच्छा देतो. विशेष करून मला इथं महत्त्वाचा उल्लेख करावा असं वाटतो आणखी की सचिन आणि आणखीन जी सगळी काय तरुण कार्यकर्त्यांची टीम आहे अनिसमध्ये, जी गेल्या 5 वर्ष मी बघतो आहे, उत्साहाने काम करणारे सगळे मुलं मुली आहेत. हे बघून खरंच समाधान वाटतं की त्यांची बहुश्रुतता आहे, त्यांचं वाचन चांगलं आहे, त्यांचं पॉलिटिकल अंडरस्टँडिंग चांगलं आहे आणि खरंच चळवळीला ही मंडळी खूप चांगल्या रीतीनं पुढं घेऊन जातील असा विश्वास वाटतो. आणि मी सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो याच्याबरोबरच आणि माझं बोलणं